10 बाय 10च्या खोलीत 8 जण राहायचे. वडिलांचा पगार फक्त 3,000 रुपये होता. आज त्याच मुलानं 30 करोड व्हॅल्युएशनचा हेल्थकेअर ब्रँड उभा केला. ही गोष्ट आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील बोटा गावच्या डॉक्टर संतोष वाघचौरे यांची. घरची परिस्थिती खूप कठीण होती. वडील शाळेत शिपाई, आई मजुरी करायची. पण वडिलांचं एक स्वप्न होतं, माझी मुलं डॉक्टर झाली पाहिजेत. आर्थिक अडचणी असूनही त्यांनी शिक्षणावर कधी तडजोड केली नाही. डॉक्टर संतोष यांनी MBBS पूर्ण केलं, नंतर MD पॅथॉलॉजी सुद्धा केलं. यानंतर त्यांच्यासमोर 2 पर्याय होते, सुरक्षित नोकरी किंवा स्वतःचं काहीतरी मोठं उभं करणं. आणि त्यांनी दुसरा मार्ग निवडला. थायरोकेअरमध्ये काम करत असताना त्यांना जाणवलं, जर इतर जण शून्यातून मोठा ब्रँड उभा करू शकतात तर मी का नाही. 2017 मध्ये फक्त 300 स्क्वेअर फूटच्या छोट्याशा जागेत सिमिरा डायग्नॉस्टिक्सची सुरुवात झाली. ना मोठी टीम, ना मोठी इन्व्हेस्टमेंट, फक्त स्वप्न आणि मेहनत. या संपूर्ण प्रवासात त्यांच्या पत्नी डॉक्टर अरुणा वाघचौरे खंबीरपणे त्यांच्यासोबत उभ्या राहिल्या. दोघांनी मिळून दिवस रात्र मेहनत घेतली आणि हळूहळू 1 सेंटर, 2 सेंटर, 3 सेंटर असं करत प्रवास वाढत गेला. आणि आज 13+ डायग्नॉस्टिक सेंटर्स, 160+ टीम मेंबर्स, 500+ डॉक्टर्स नेटवर्क, 1,00,000+ पेशंट सर्व्ड. नवी मुंबईमधील सर्वात मोठ्या डायग्नॉस्टिक चेन्सपैकी एक, 30 करोड कंपनी व्हॅल्युएशन. पण या ब्रँड मागची स्टोरी अजून खास आहे. सिमिरा हे नाव आलंय त्यांच्या आजी सीता आणि आई मीरा यांच्या नावातून. म्हणून हा फक्त बिझनेस नाही, तर आई आणि आजीच्या आशीर्वादातून उभा राहिलेला ब्रँड आहे. आज डॉक्टर संतोष एकच सांगतात, तुमच्याकडे पैसा नसला तरी चालेल, पण स्वतःवर विश्वास असला पाहिजे. कारण गरिबी तुमचं भविष्य ठरवत नाही, तुमची जिद्द, तुमचे निर्णय आणि तुमची मेहनत ठरवते. आणि 10 बाय 10च्या खोलीत जन्मलेलं स्वप्नही एक दिवस 30 करोड व्हॅल्युएशनचा हेल्थकेअर ब्रँड बनू शकतं.